जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ येथील येडेश्वरी देवीचा छोटासा सेवक आपल्या सर्वांचे येडेश्वरी मंदिर मोहोळ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण चैत्र यात्रा स्पेशल श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला चुना वेचायला येणे जमले नाही तर अशा वेळी भक्तांनी काय करावे या बाबतीत सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी माझी सर्व भक्तांना कळकळीची विनंती आहे, ज्या भक्तांनी अजून आपल्या आध्यात्मिक येडेश्वरी मंदिर मोहोळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली उजव्या हाताला लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे, त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी देखील प्रेस करायची आहे, म्हणजे इथून पुढं आपण जे पण काही येडेश्वरी देवीच्या माहितीचे व्हिडिओ किंवा तुळजाभवानी देवीच्या माहितीचे व्हिडिओ ज्यावेळेस आपल्या या यूट्यूब चॅनलवर सोडू ते सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील. त्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या माहितीमध्ये कित्येक पटीने भर पडेल, हाच आपला शुद्ध आणि नितळ उद्देश आहे. तर बऱ्याच भाविक भक्तांच्या मनामध्ये शंका आहे की काही कारणास्तव त्यांना जर येडेश्वरी यात्रेला जर येणं जमलं नाही चैत्र महिन्यामध्ये तर त्या भक्तांनी काय करावं या संदर्भामध्ये मला बरेच फोन येत आहेत भाविक भक्तांचे. त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आता येडेश्वरी देवीचा दरवर्षी कित्येक भक्त चुना वेचायला जातात चैत्र महिन्यामध्ये, पण काही कारणास्तव त्यांना जर काही अडचण आली किंवा चुना वेचण्याच्या दिवशी जर त्यांना जाणं शक्य होत नसेल तर अशा भक्तांनी काय करावं हा भक्तांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, येडेश्वरी देवीचं जे काही चैत्र महोत्सव आहे किंवा चैत्र यात्रा आहे ही 5 दिवस असते. त्यामुळेच येडेश्वरी देवीची जी काही पालखी आहे ती आंबराईमध्ये 5 दिवस मुक्कामी असते. त्यामुळे ज्या भाविक भक्तांना पौर्णिमे दिवशी किंवा चुना वेचण्याच्या दिवशी येरमाळ्यामध्ये चैत्र यात्रेला जाणं शक्य नाही झालं तर त्यांनी या 5 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी जर तुम्ही येरमाळ्यामध्ये गेला आणि आंबराईमध्ये येडेश्वरी देवीचं जे काही दर्शन आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि राशीवर जाऊन चुन्याची रास लोटू शकता. या 5 दिवसामध्ये कित्येक भाविक भक्त ज्यांना यात्रेला जाणं शक्य झालं नाही असे भाविक भक्त या 5 दिवसामध्ये कधीही जाऊ शकतात. हे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. किंवा मग सरळ शेवट दिवस जो असतो यात्रेचा म्हणजे 5व्या दिवशी आंबील घुगरी असते येडामाईची, त्या दिवशी देखील तुम्ही येरमाळ्यामध्ये त्या आंबील घुगरीच्या सोहळ्यामध्ये व पालखीच्या सोहळ्यामध्ये सामील होऊ शकता. जर तुम्हाला चुन्याच्या सोहळ्यामध्ये सामील होता नाही आलं तर तुम्ही या आंबील घुगरीच्या सोहळ्यामध्ये जरी सामील झालं तरी तुम्हाला ते मान्य होईल. आंबील घुगरीचा सोहळा देखील खूप बघण्यासारखा असतो, त्याला देखील लाखो भक्त हजेरी लावतात. स्वतः गुरवदादा आंबील घुगरीचा प्रसाद सर्व भाविक भक्तांना खूप श्रद्धेने वाटतात. हा देखील सोहळा खूप बघण्यासारखा आहे. त्यामुळे ज्या भक्तांना चुना वेचण्यासाठी जाणं शक्य झालं नाही त्यांनी या आंबील घुगरीच्या सोहळ्याला सामील व्हायचं आहे. तेही जर शक्य नाही झालं तर अजून एक पर्याय तुम्हाला सांगतो. येणाऱ्या अष्टमीला म्हणजे चैत्र पौर्णिमा झालेल्या लगेचच जी काही अष्टमी येते त्या दिवशी मंदिराला चुन्याने कलर सारवला जातो. जे भाविक भक्त चुनाचे खडे वेचतात आणि पालखीवर अर्पण करतात ते खडे नंतर जे काही मानकरी आहेत किंवा गुरवदादा आहेत यांच्या मार्फत ते सर्व खडे बैलगाडीमध्ये भरले जातात. त्यानंतर ते विधिवत पूजा करून भट्टीमध्ये ते भाजले जातात, त्याचा चुना केला जातो आणि तो चुना जो काय आहे तो चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर जी काही पहिली अष्टमी येते त्या अष्टमीला स्वतः पुजारी व कित्येक मानकरी व कित्येक भक्तजन स्वतःच्या हाताने मंदिर चुन्यानं सारवतात. त्याला पोथरा देणे म्हणतात मंदिराला. तर त्या सेवेला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला या चैत्र यात्रेच्या 5 दिवसात जर जाणं शक्य नाही झालं तर सरळ तुम्ही एक 8 दिवसाने अष्टमी येते तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून येरमाळ्यामध्ये जा आणि येडेश्वरी मातेच्या मंदिराला चुन्याचा जो काही पोथरा दिला जातो त्या सेवेमध्ये जरी तुम्ही सामील झालं तरी देखील तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. आणि या तिन्ही वेळी जर तुम्हाला जाणं शक्य नाही झालं तरी देखील तुम्ही आपल्या घरूनच येडामाईला मनोभावे श्रद्धेने नमस्कार करा. येडामाई अगदी मोठ्या मनानं मान्य करून घेईल. येडामाई ही धन नाही बघत तर तुमचं मन बघते, हे सर्वांनी लक्षात घ्या. जर तुम्ही शुद्ध अंतकरणाने मोकळ्या मनाने जर येडेश्वरी देवीची सेवा करत असाल, तुम्ही मनोभावे श्रद्धेने तुमच्या घरातून जरी हात जोडला तरी देखील येडामाई अगदी मोठ्या मनानं मान्य करून घेईल.
फक्त एकच काम करायचं आहे की मनोभावे हात जोडून येडामाईला विनंती करायची आहे की यावर्षी काही कारणास्तव किंवा काही अडचण आल्यामुळे मी तुझ्या चैत्र सोहळ्यामध्ये किंवा चुना वेचण्याच्या सोहळ्यामध्ये सामील होऊ शकलो नाही, तर हे भगवती पुढच्या वर्षी नक्कीही माझ्याकडून सेवा करून घे आणि पुढच्या वर्षी तुझ्या या नयनरम्य सुख सोहळ्यामध्ये मला नक्की सामील करून घे आणि तुझी छोटीशी सेवा करण्याची मला संधी दे, असं मन भरून अगदी शुद्ध अंतकरणाने येडामाईला विनंती प्रार्थना करायची आहे. नक्कीच येडामाई तुमची प्रार्थना ऐकेल आणि पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला सर्वप्रथम यात्रेमध्ये बोलवून तिच्या सुख सोहळ्याचा आनंद द्विगुणित करेल. माझं तुम्हा सर्व भक्तांना नेहमी एकच सांगणं असतं की शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही भक्ती केली तर येडामाईसारखी भोळी आणि साधी सिंपल देवी या ब्रह्मांडात तुम्हाला शोधूनही सापडायची नाही. खरंच एवढी मयाळू दयाळू येडामाई आहे. उगच काही लोक म्हणतात की येडामाई खूप रागीट आहे, येडामाईचं जर काही चुकलं तर येडामाई लगेच झटका देते किंवा येडामाई खूप क्रोधी देवी आहे, बावनखुडीची आहे. असं काही नाही मित्रांनो. येडामाईसारखी मयाळू देवी या ब्रह्मांडात माझ्या तरी बघण्यामध्ये कधी आली नाही. खूप भक्त वत्सल दयाळू आहे. चुकलं तर आईच आपल्या लेकराला शिक्षा देत असते, जेणेकरून भक्त परत चुकीच्या वाटेला जाऊ नये व त्या भक्ताच्या जीवनामध्ये संकट येऊ नये, म्हणून जिथल्या तिथे आईने भक्ताला शिक्षा देणं हे योग्य आहे. पण जेवढी अफवा पसरवलेली आहे की येडामाई खूप रागीट आहे, असं काही नाही मित्रांनो. येडामाई खूप दयाळू आहे. तुमची साधी भोळी सेवा त्वरित ती मान्य करून घेणारी आहे. फक्त शुद्ध भावना असावी तुमची. त्यामुळे जरी यावर्षी काही कारणास्तव काही भक्तांना चैत्र यात्रेला जाणं झालं नाही तर त्यांनी उदास व्हायचं नाही किंवा कोणतंही मनामध्ये संकोच आणायचा नाही. तर पुढच्या वर्षी अगदी जल्लोषामध्ये जायची तयारी ठेवा आणि आधीमध्ये तर तुम्ही जाऊ शकता. यात्रेला जरी नाही जाणं झालं तर नंतर तुम्ही पौर्णिमेला असेल, एखाद्या मंगळवार शुक्रवार असेल किंवा इतर कोणत्याही वारी तुम्ही येरमाळ्यामध्ये आधीमध्येही जाऊ शकता. मनामध्ये कोणताही संकोच आणायचा नाही. अगदी साधी भोळी सेवा करत राहायचं. जीवनामध्ये तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं करूनही जर तुमचं मन मानतच नसेल तर तुमच्या जवळपास कोणत्याही देवीचं मंदिर असेल, भगवतीचं, आदिमाया, आदिशक्तीचं, तर तुम्ही तिथं चैत्र पौर्णिमेला किंवा चैत्र यात्रेच्या दिवशी तिथं जाऊन तुम्ही खणा नारळाने ओटी भरा, 2 हात आणि 3रं मस्तक तिथं अर्पण करा आणि त्या देवीमध्येच आपली येडामाई पहा. कारण हे ब्रह्मांड, ह्या विश्वाची स्वामिनी आई येडेश्वरीच आहे, तुम्हा सर्वांना माहीतच आहे. जर तुमच्या नजरेत तेवढी ताकद असेल आणि तुमचं अंतकरण तेवढं शुद्ध असेल तर तुम्हाला या ब्रह्मांडातील कणाकणामध्ये येडामाई दिसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमच्या जवळपास जे पण कोणत्या देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही त्या देवीमध्येच आपल्या येडामाईला पहा, तिथूनच नमस्कार करा. तुमचं मन हलकं होईल, तुम्हाला एक समाधान मिळेल आणि तुमची जी काही नित्य सेवा आहे ती त्या मंदिरामध्ये करा आणि नंतर तुमच्या घरी जाऊन अगदी अंतकरणापासून देवीला नमस्कार करून माझी सेवा इथूनच मान्य करून घे अशी विनंती करा. तुमच्या मनाला एक वेगळंच समाधान त्या क्षणी जाणवेल. जर मी तुम्हाला आज सांगितलेली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त येडेश्वरी भक्तांपर्यंत, येडेश्वरीचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, इंस्टाग्रामवर तुमचे काही मित्र फ्रेंड सर्कल असेल त्यामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या भक्तांना यावर्षी चुन्याचा सोहळा पाहण्यासाठी किंवा चैत्र यात्रेला जाणं जमणार नाही किंवा काही अडचणी असतील तर त्यांना एक दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे त्याच्यापासून त्यांचं निरसन होऊन त्यांना एक आशेचं किरण निर्माण होईल. आणि एखाद्या भक्तांपर्यंत खरी माहिती पोचल्यानंतर त्याचं जे काही पुण्य आहे ते देखील तुम्हाला लागेल. त्यामुळे सर्वांनी अगदी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि अजून कुठले तुमचे प्रश्न असतील की ज्या प्रश्नांवर मी बोलावं किंवा त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती सांगावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रश्न तुम्ही इथं मला खाली कमेंट्समध्ये मांडू शकता. त्याच्यावर देखील मी सविस्तर माहिती किंवा सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. आणि तुमच्या माहितीमुळे कित्येक भक्तांचे प्रश्न देखील सुटतील. त्यामुळे मनामध्ये कोणताही संकोच न आणता अगदी तुम्ही बिनधास्त तुमच्या मनातील प्रश्न खाली कमेंट्सद्वारे मांडू शकता. त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती दिली जाईल. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. जय येडेश्वरी, जय येडामाय.